हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज तुमच्याबरोबर माझं नवीन घरातलं किचन, छोटंसं किचन आहे ना, शेअर करणार आहे. तर सुरुवातीपासून तुम्हाला दाखवते. तर कसं वाटतंय नक्की ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी सुरुवात करते आणि हॉलच्या पुढेच आहे, समोर आहे, तुम्हाला दाखवते बघा. तर इथं बघा, इथून हॉल आहे. हॉलपासून इथं सुरुवात होते माझी किचन. तर इथं चक्की आटा ठेवला आणि सूटचं स्टँड आहे. तर त्याच्यानंतर बघा हे, तर इतके कडापाचे मांडणी असतात ना, ते नाही आहेत. त्याच्यासाठी मी हे काचेची भरणी असं टोपल्यात भरून ठेवले आणि ह्याच्यात छोटेसे काचेचे आहेत बघा. तर कडापाच्या मांडणी त्या नवीन दुसऱ्या जुन्या घरात आहे ना, कडापाची मांडणी होती ना, तर इकडे नाही आहे म्हणून असं मी भरून ठेवले. आणि हे इमर्जन्सीला मला लागतातच, तर त्याच्यासाठी हे बरं पडतं म्हणून असे दोन टोपलेत वेगवेगळे करून ठेवले. त्याच्यानंतर इथं ना मांडणी ठेवली भांडीची. हे बघा, इथं भांड्याची मांडणी लावली आहे. त्याच्यानंतर मग इथं फ्रीज आहे बघा. फ्रीजवर असं हे ठेवले, त्या साईडला टोपलं आहे. आणि इथं डिनर सेटचं आहे आणि न्यूजपेपर आहे, मला चपातीला लागतात म्हणून. आणि हे ट्रे इथं ठेवले, तुम्हाला दाखवले. आणि हे पोलपाट आहे ना माझं, ते खराब झालं म्हणून तिथं वापरलं ते. आणि फ्रीज पण तुम्हाला दाखवते मी. फ्रीज पण आज क्लीन केले. हे बघा, हे बघा, आज मी ना फ्रीज पण साफ करून घेतले, व्यवस्थित लावून घेतले. हे बघा. आणि आज भाजीपाला माझा संपला, आणायचे जेवढं आहे तेवढं ठेवलंय भाजीपाला. आणि दुधी भोपळा तेवढाच आहे आणि टमाटर आहे. आणि त्याच्यानंतर हे फ्रीज झाल्यानंतर इथं आहे कांदा बटाटा ठेवायचं आणि इथं ठेवले. त्याच्यानंतर इथं आहे बघा टाकीवर टोपलं ठेवले. त्याच्यानंतर ही एल साईजची, त्याच्यानंतर ना इथं खिडकी आहे आणि ही आहे किचन एल साईजची. तर मी इथून सुरुवात करते. इथं बघा, इथं बघा चाकू वगैरे ठेवले. आणि इथं चाकू आणि उडनचं ना चमचे वगैरे ठेवलेत, हे सगळं ठेवलेत. आणि हे घेण्यासाठी हे बरं पडतं म्हणून इथं ठेवले. आणि हा मसालाचा डब्बा, आणि ह्याच्यात ना रात्री पापड भाजून ठेवलं म्हणून ठेवलं असं. आणि इथं बघा मीठ भरून ठेवलेत. आणि हा प्लग आहे मिक्सर लावायचं. त्याच्यानंतर इथं खिडकी. आणि हे बघा, इथं बघा खिडकी आहे. आणि इथं बघा हे गरम करून ठेवायचं आहे, गरमचं आहे ना हे बघा गरमचं आहे, ते इथं ठेवायला जागा नाही म्हणून. त्याच्यानंतर इथं बघा वाटीत तेल आहे, हे मी चपातीला वापरते. संपलं की मग दुसरी वाटी घेते त्याचा. आणि इथं तेल भरून ठेवलं आहे. आणि ह्याचं शेंगदाण्याचं तेल ठेवते, संपले माझं. आणि इथं 2 पकडेत. त्याच्यानंतर इथं बघा, इथं दूध ठेवलं आहे, तापवलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं लोखंडचा तवा आहे. त्याच्यानंतर इथं चपातीचा तवा आहे. आणि इथं ह्याच्यावर दूध ठेवलं, तापवून ठेवलं आहे तसंच. आणि इथं गॅस आहे. गॅसला बघा तुम्हाला सांगितलं ना, 2 बोटाचं पण अंतर नाही, एवढीशी जागा आहे. त्याच्यानंतर हे वापरायचं नळ आहे. त्याच्यानंतर प्यायचं पाणीचं नळ आहे. आणि इथं बघा फिल्टर लावलं आहे. हे बघा जेवढं अर्धं सामान त्याचं ठेवलं आहे. आणि इथं खिडकी आहे. मग हे सहजासहज वापरत नाही मी. किचन साफ केलेलं डस्टर आहे ना, तर पिळली की म्हणजे साफ केलं का धुतलं की ह्याच्यावर ठेवते. त्याच्यानंतर त्याच्या खाली हे बघा, मला जागा नाही आहे, त्याच्यासाठी मी इथं ठेवलं आहे. इथं बारदन आहेत. त्याच्यानंतर इथं भांडी घासायचं काता आणि साबण आहे. त्याच्यानंतर पाट आहे. आणि हे टोपलं गॅस साफ करायचं. त्याच्यानंतर इथं तेलाचं आहे. आणि इथं पिठाचं वगैरे तांदळाचं तेलाचा डबा इथं ठेवलं आहे, कारण की माझ्याकडे जागा नाही म्हणून मी तसं ठेवलं आहे. तर मी सहजासहज इथं भांडी जास्त घासत नाही. आणि इथं बघा, त्याच्यानंतर बघा इथं सिलेंडर आहे. सिलेंडरच्या पाठीमागे चिनी मातीचं भांडी आहे. आणि इथं बघा मातीचं भांडी आहे. त्याच्यानंतर इथं हे बघा खलबत्ता आहे, परात आहे. आणि 6 आहेत ना, एकावर एक ठेवला असं आहे. त्याच्यानंतर हे बघा कसे ठेवलेत मी. हे सगळे डबे आहेत ना, कडापाच्या मांडणीवर ठेवते ना, तर तिथं कडापाच्या मांडणी नाही, मला असं ठेवावं लागतं. हे बघा असं ठेवते मी. तर हे बघा इथं वरती सगळं सामान ठेवलं. ते हे बघा हे मशीन आहे ना, मशीनवर असं सामान ठेवलं. हे बघा हे नॉनस्टिकची कढई आणि आप्पे करायचं पण आहे. त्याच्यानंतर हे सगळं असं ठेवलं आहे. हे बघा एकावर एक ठेवलं हे. त्याच्यानंतर इथं प्लग आहे.
इथं भांडे लावायची जाळी लावली. त्याच्यानंतर बघा मी सगळीकडे कुठं ठेवले बघा, कारण की माझ्याकडे जागा नाही म्हणून मी इथं ठेवले. आणि हे मला कचऱ्यासाठी खरकटं भरण्यासाठी लागते, म्हणून डेली लागते खरकटं भरण्यासाठी, म्हणून हे ठेवलं इकडे. आणि हे ड्रमच्या वरती आहे ना माझं मिक्सर आहे हे बघा. त्याच्यानंतर इथं अजून एक ड्रम आहे, त्याच्यावर मी कुकर ठेवते, नाहीतर दुसरं काहीतरी ठेवते. हा ड्रम आहे त्याच्यावर कुकर ठेवलं आहे. इथं सिलेंडर आहे त्याच्यावरती हे बघा टोप. आता पाणी गरम करायचं नाही, गरमीचं आहे म्हणून मी त्याच्यावर सगळे बॉटल जमा करून ठेवलेत. आणि ॲप्रन आहे. त्याच्यानंतर इकडे गेलं की असं गॅलरी आहे. गॅलरीचं इथं स्टूल तसंच ठेवते मी. इथं सुपले वापरायला काढले, लादी वगैरे काय पुसले की इथं ठेवते. आणि लक्ष्मीचं बोर्ड, फॅशन डिझाईनचं बोर्ड इथं लावलं आहे. त्याच्यानंतर इथं भांडी घासते हे बघा. आणि इथं भांडी घासते, इथं नळ आहे. गॅलरीतून तुम्हाला दाखवते हे बघा. गॅलरी थांबले आणि तिथून शूट करते. किचन माझं ना छोटं झालं आहे आणि सामान भरपूर झालं. किचन आहे ना गच्च भरल्यासारखं झालं हे बघा. कडापाची माळणी असली असते ना तर एवढा प्रॉब्लेम आलाच नसतं. माझं छोटंसं किचन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल छोटंसं किचन तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर माझं कसं झालं माहिती का, सामान भरपूर झालं आहे आणि किचन छोटं झालं आहे माझं. तर फक्त इथं काय झालं माहिती का, कडापाची माळणी असायला पाहिजे इथं हे बघा. इथं कडापाची माळणी असायला पाहिजे. हे आहे ना इथं जायला पाहिजे होतं, तर हे इथं गेलं असतं. आणि इथं कडापाची माळणी असले ना, हे सगळं मी असं ठेवले ना किचनच्या खाली, तर ते असं मी कडापाच्या माळणीवर ठेवलं असतं, पण कडापाची माळणी नाही म्हणून ठेवले. आता असो, आता भाड्याचं रूम आहे म्हटल्यावर तेवढं ॲडजस्ट करावंच लागेल. आता शक्यतो आहे ना, आता नवीन सिस्टम झाली की शक्यतो फ्लॅट बनतात ना, फ्लॅटमध्ये असं कडापाची मांडलीच नसते. तर त्याच्यासाठी आता नवीन फॅशन झाली. असं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी